स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखर क्रमांक 26 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 26. सोलापूरहून अक्कलकोटास आगमन. कार्तिक महिन्यात चिंतोपंत आप्पा टोळ सोलापूरला आले होते. त्यांच्याबरोबर महाराज अक्कलकोटला गेले. टोळ यांनी 2 घोडे आणून एकावर स्वतः बसले व दुसऱ्यावर स्वामी महाराजांना बसवले. बरोबर एक चाकर घेऊन पायवाटेने अक्कलकोटास चालले. सुमारे 4 कोस लांब गेले तो मागून कलेक्टर साहेबांकडनं टोळांच्या नावाचा हुकूम घेऊन एक स्वार आला. जरुरीचं काम आहे, उभ्या उभ्या भेटून जावे म्हणून हुकमात फरमावले होते. चिंतोपंतांनी गड्यास सांगितले, आम्ही आत्ता जाऊन परत येतो, तोपर्यंत स्वामींना कुठे जाऊ देऊ नये. अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत गेले. समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडीच राहणार. टोळ गेल्यावर स्वतः उठून एक बाग होती त्यात गेले. तेथून ते निघाले थेट अक्कलकोटला जाऊन खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे चिंतोपंत सोलापूरचे काम उरकून भर धाव घोडा सोडून ज्या खाली महाराजांना बसण्यास सांगितले होते तेथे आले. पाहतो तो स्वामी महाराज तेथे नाहीत. गड्यावर रागावले. स्वामींना कसे काय जाऊ दिलेस म्हणून विचारू लागले. गड्याने हात जोडून सांगितले, स्वामींना न जावे म्हणून मी पराकाष्ठा केली, पण महाराजांनी काही ऐकले नाही. हम किसी के ताबेदार है असे बोलून महाराज 10-5 पावले गेले, मग गुप्त झाले असे गड्याने सांगितले. टोळांना वाईट वाटले व महाराजांचे पुन्हा दर्शन होते की नाही याबद्दल त्यांना काळजी वाटली. इकडे तिकडे तपास करून पाहता महाराज कोठे मिळाले नाहीत. हवालदिल होऊन घोडा भर धाव काढून टोळ अक्कलकोटला आले. खंडोबाचे देऊळ सोलापूरच्या वाटेवर आहे. खंडोबाच्या मंदिरात महाराजांना पाहून टोळांना खूप आनंद झाला. लगेच घोड्यावरून उतरून त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले व विनंती केली की महाराजांनी आपल्या घरी चलावे. त्यावर महाराजांनी उत्तर दिले, आमचे घर निराळे आहे. टोळांनी पुष्कळ आग्रह केला, पण महाराज येत नाहीत असे पाहून निराश होऊन ते आपल्या घरी परत गेले. इकडे महाराज तेथून उठले. ते गाववेशी समोर फाटकात 3 दिवस निराहार बसले. 4थ्या दिवशी फाटकातील अहमद अली खान म्हणून रिसालदार होता. त्याने महाराजांना थट्टेने विचारले, हुक्का पिते हो? महाराजांनी उत्तर दिले, हा पिते है. हा कोणीतरी वेडा मनुष्य आहे असे समजून रिसालदाराने लगबगीने रिकाम्या चिलमीवर विस्तो ठेवून हुक्का महाराजांना ओढण्यास दिला. महाराजांनी सुरसुर हुक्का ओढताच चिलमीतून पुष्कळ धूर निघाला. चिलीम रिकामी असून धूर आल्यावर त्याला चमत्कार वाटला व महाराज कोणी अवलिया असावेत अशी त्याची खात्री झाली. महाराज 3 दिवस उपोषित आहेत, त्यांना कोणा ब्राह्मणाकडे नेऊन भोजन घालावे असे रिसालदाराला वाटले. चोळप्पाचे घर नजीकच होते. चोळप्पांना महाराजांबद्दल हकीकत कळून जेवण घालण्यास सांगितले. चोळप्पाच्या घरी स्वयंपाक झाल्यावर रिसालदार श्री स्वामी समर्थांना घेऊन आला. चोळप्पाने ताट वाढून महाराजांपुढे ठेवले. महाराज जेविनार. रिसालदाराला ताटाला हात लाव म्हणून महाराज सांगू लागले. ब्राह्मणाच्या भोजनाच्या ताटाला कसा हात लावायचा म्हणून रिसालदार शंकित झाला. मत डरो, हात में पकडो
म्हणून महाराजांनी पुन्हा आज्ञा केल्यावर निरुपाय होऊन ताटाला हात लावून ताट महाराजांपुढे ठेवले. मग महाराज मोठ्या प्रेमाने जेवले. बायका माणसांनी हा मोठा चमत्कार पाहून हा कुणीतरी वेडा माणूस चोळप्पाने घरात आणला म्हणून त्यांना नावे ठेवली. दुसरे दिवशी समर्थ तेथेच राहिले. घरातील सिद्ध झालेला सर्व स्वयंपाक विटाळून टाकल्यामुळे बायका फार रागावल्या व चोळप्पाला वेड लागले म्हणून त्याला त्रास देऊ लागल्या. चोळप्पाची भक्ती मात्र कमी न होता उत्तरोत्तर वृद्धिंगतच होऊ लागली. वाटेल त्या ठिकाणी शौचास बसावे, घरातील डाळदाणा गाईला खाऊ द्यावा, घरातील भलताच जिन्नस उचलून भिकाऱ्यास द्यावा, अशा अनेक प्रकारांनी महाराजांनी चोळप्पाला त्रास दिला. पण तो सर्व सहन करून चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त बनला. येथे बखर क्रमांक 26 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.